खरं खरं आणि प्रामाणिकपणे सांगा, यात नवरदेवाचं काही चुकलं का? म्हणजे मी सोशल मीडियावर जेव्हा हा व्हिडिओ बघितला, लग्नाच्या विधीमध्ये जेव्हा एकमेकांना नाही का खाऊ घालतात गोड, काही गुलाबजामू, रसगुल्ला वगैरे, तर याच्या हातात रसगुल्ला आहे नवरदेवाच्या हातात. आणि तो खूप प्रेमानं त्याच्या बायकोला भरवण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या दोघांचा नेमका मॅटर काय झालाय तो काय आपल्याला माहीत नाही. नेमकं नवरी रुसून बसली होती, यांचं अरेंज मॅरेज होतं, यांचं लव्ह मॅरेज होतं, मुलीला दुसरं कोणी आवडत होतं की काय मॅटर आहे आपल्याला त्यातलं काहीही माहिती नाही. पण जे प्रथम दर्शनी दिसते त्यावरून जर अनुमान लावला तर मला तुम्ही सांगा, यात खरंच मुलाचं काही चुकलंय का? बिचारा कधीपासून संयम राखून तिला खाऊ घालतोय. त्याला वाटलं ठीक आहे बाबा, एवढा मोठा रसगुल्ला आहे, नसेल खायचा, त्याचा अर्धा करतो, अर्धा खाऊ घालतो. तरी पोरगी खात नाही म्हटल्यानंतर मग तो खाऊनच घेणार ना. आणि त्यानं तो रसगुल्ला खाल्ला. पण यावरती जेव्हा लोकांच्या कमेंट वाचल्या त्यावेळी लोकांनी हा प्रश्न केला की यात पोराचं काय चुकलंय, मुलाचं काय चुकलं. आता हाच प्रश्न तुमच्यासाठी की नवरदेवाचं यात काही चुकलंय का, आणि दोघांचा नेमका मॅटर काय झालं असेल, काय वाटतं, कमेंट करा.